नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण 5वीची द्वितीय घटक चाचणी परीक्षेची 20 गुणांची प्रश्नपत्रिका सर्व विषयांच्या आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत. उदाहरणार्थ मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, मॅथ, परिसर अभ्यास, सेमी आणि नॉन सेमीच्या विद्यार्थ्यांच्या ह्या प्रश्नपत्रिका आहेत चालू शैक्षणिक वर्षाच्या. या प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहेत. यासारख्या अजून क्वेश्चन पेपर आपल्याला हवे असतील तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. सर्वप्रथम आपण मराठी विषयाची प्रश्नपत्रिका सोडू. इयत्ता 5वी मराठी द्वितीय घटक चाचणी गुण 20 वेळ 1 तास. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा 4 गुणांसाठी. 1. आदिवासींच्या होळीला सुमारे 800 वर्षांचा इतिहास आहे. 2. लेखिकेचे आई-वडील बोरगावला पालावर जाण्याची तयारी करीत होते. 3. पुस्तकं सांगतात गोष्टी युगायुगांच्या. 4. वाहतूक कोंडीमुळे वायू प्रदूषण व ध्वनी प्रदूषण वाढते. त्यानंतर ब भाग बघा. एका वाक्यात उत्तरे लिहा 4 गुणांसाठी. 1. झोपडीत नेहमी कुबट वास का यायचा? 2. तहान-भूक विसरून वासरू काय करत असते? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीत मित्रांनो व्यवस्थित लिहून ठेवा, म्हणजे आपल्याला परीक्षेला पैकीच्या पैकी गुण हे मिळतील. आपण कचरा कशाला म्हणतो? लेखिकेच्या घरी मातीची कोणकोणती भांडी असायची? त्यानंतर प्रश्न दुसरा आपला असेल, विरुद्धार्थी शब्द लिहा. आरोग्य, अनारोग्य, आता, नंतर, गरीब, श्रीमंत. त्यानंतर प्रश्न दुसरा समानार्थी शब्द लिहा. जग, पृथ्वी, निर्मळ, स्वच्छ, सकल, संपूर्ण. प्रश्न दुसरा लिंग बदला. स्त्री, पुरुष, बैल, गाय, पुस्तक, पुस्तक. पुढचा प्रश्न, खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. 1. हात पसरणे, भीक मागणे. ब भाग, तुमचा मित्र लिहिताना अनेक चुका करतो. तुम्ही काय कराल? पुढचा विषय आहे हिंदी, इयत्ता 5वी द्वितीय घटक चाचणी गुण 20 वेळ 1 तास. प्रश्न पहिला, रिक्त स्थानों की पूर्ती कीजिए 5 गुणांसाठी. 1. साइकिल गांव का लोकप्रिय वाहन है. 2. शहर में मकान कई मंजिले है. 3. मोहनपुर नामक एक सुंदर गांव है. 4. गांव की मिट्टी बहुत उपजाऊ थी. 5. 3 जनवरी बालिका दिवस है. ब भाग, उचित शब्दों की जोड़ियाँ लगाओ 3 अंकों के लिए. 5 सितंबर शिक्षक दिन, 2 अक्टूबर गांधी जयंती, 14 अप्रैल डॉक्टर आंबेडकर जयंती. प्रश्न दूसरा, एक वाक्य में उत्तर लिखो 4 अंकों के लिए. 1. हमें जीवन में क्या नहीं करना चाहिए? विश्राम. मोहनपुर गांव कैसा था? सुंदर, उपजाऊ. बालिका दिवस कब मनाया जाता है? 3 जनवरी को. प्रश्न तीसरा, वाक्य में प्रयोग करो. जन्मदिन. पुढचे प्रेम. प्रश्न चौथा, वचन बदलो. एक वचन, बहुवचन. बुंदे, पुस्तक. समानार्थी शब्द लिखो. विश्राम, आराम. माँ, माता. सूरज, सूर्य. मेहनत, काम. विरुद्धार्थी शब्द लिखो. अच्छी, बुरी. भलाई, बुराई. छोटे, बड़े. कल, आज. पति, पत्नी. आगे, पीछे. स्टैंडर्ड 5th सब्जेक्ट इंग्लिश, सेकंड यूनिट टेस्ट. मार्क्स 20. क्वेश्चन 1. वन और मेनी लिहायचे दिलेल्या चार्टमधले शब्द. क्वेश्चन नंबर बी मध्ये रॅमिंग वर्ड्स लिहायचेत. क्वेश्चन नंबर 2 मध्ये राईट आन्सर.
क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला गार्डनला रिलेटेड असे शब्द लिहायचे आहेत. काही वाक्य लिहायची. क्वेश्चन नंबर 4 पेन फ्रेंड. हॅपी दिवाळीचं ग्रीटिंग वर लिहिण्यासाठी आपल्याला काही शब्द लिहायचे आहेत. त्यानंतर पुढचा विषय आहे गणित, इयत्ता 5वी द्वितीय घटक चाचणी. गणित गुण 20, वेळ 1 तास. प्रश्न पहिला, पुढील संख्येपैकी मूळ संख्येभोवती गोल करा. ब. किती रुपये किती पैसे ते लिहा. क. किती सेंटीमीटर व किती मिलीमीटर ते लिहा. प्रश्न दुसरा, बेरीज करा दशांश अपूर्णांकांच्या. त्यानंतर ब भाग, वजाबाकी करा. क भाग, एका सरकारी कार्यालयात सकाळी 7 वाजता सुरू होते व दुपारी 3 वाजता बंद होते, तर ते कार्यालय किती वेळ चालू असते. त्यानंतर प्रश्न तिसरा, एका पोत्यात 40 किलोग्रॅम 300 ग्रॅम भाजी होती, त्यापैकी 17 किलो 700 ग्रॅम वजनाचे बटाटे, 13 किलो 400 ग्रॅम वजनाची कोबी, तर उरलेले कांदे किती होते. ते काढायचे आपल्याला याप्रमाणे उदाहरण सोडून. पुढचा प्रश्न, एका पाण्याच्या पिंपात 125 लिटर पाणी आहे, त्यापैकी 97 लिटर 500 मिली पाणी वापरले, तर पिंपात किती पाणी उरेल. वजाबाकी करायची दोन्ही संख्यांची. त्यानंतर स्टँडर्ड 5th मॅथ्स सेकंड युनिट टेस्ट 20 गुणांची प्रश्नपत्रिका. क्वेश्चन 1, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. हाऊ मेनी रुपीज अँड हाऊ मेनी पैसे. क्वेश्चन नंबर 3, फिलिंग द ब्लँक. क्वेश्चन नंबर 4, त्यानंतर लेखी उदाहरणे याप्रमाणे सोडवा. इयत्ता 5वी शेवटचा विषय द्वितीय घटक चाचणी परिसर अभ्यास गुण 20, वेळ 1 तास. प्रश्न पहिला, परिसर अभ्यास भाग 1 आणि 2 वर आधारित ही प्रश्नपत्रिका आहे. पहिला प्रश्न रिकाम्या जागा असेल 5 गुणांसाठी. 1, आपण पदार्थ वाळवतो तेव्हा त्यातील पाणी निघून जाते. 2, माहितीची देवाणघेवाण करणे म्हणजे संदेशवहन होय. 3, माहितीचा उपयोग ज्ञान निर्मितीसाठी होतो. 4, पाण्यात इतर पदार्थ मिसळले की पाणी अशुद्ध होते. 5, बाष्पीभवनामुळे पाण्याची सतत वाफ होत असते. ब भाग जोडायला हवा. स्निग्ध पदार्थ, तेल, प्रथिन, कडधान्ये, जीवनसत्वे, धान्याचा कोंडा, खनिजे, लोह, पिष्टमय पदार्थ, ज्वारी. त्यानंतर प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 10 गुणांसाठी. 1, पैठणी मिळण्याचे ठिकाण कोणते. येवला. औरंगाबाद संभाजीनगरचे प्रसिद्ध वस्त्र कोणते. हिमरूल शाल. सोलापूरचे प्रसिद्ध वस्त्र कोणते. चादर. 4, महाराष्ट्रातील लोकांची दैनंदिन जीवनात वापरावयाची वस्त्र कोणती. लुगडे, साडी, धोतर. पाण्याच्या 3 अवस्था, वाफ, बर्फ आणि पाणी. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीची द्वितीय घटक चाचणीची मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, मॅथ आणि परिसर अभ्यासची चालू शैक्षणिक वर्षाच्या प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेल्या आहेत. ह्याच प्रश्नपत्रिका येणार आहेत. व्यवस्थितरित्या अभ्यास करा आणि यासारख्या अजून क्वेश्चन पेपर आपल्याला हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. थँक्यू.